आता आपण मटकी शिजण्यासाठी टाकणार आहोत. इथे बघा साहित्य घेतलेलं आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण ठेचून घेतलेला आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत. आता आपण लगेचच बनवण्यासाठी घेणार आहोत. तर यामध्ये आपण तेल टाकून आता आपण टोमॅटो टाकून देऊया. अशी मस्त आपल्याला झणझणीत मिसळ बनवायची आहे आणि विशेष म्हणजे टेस्टी बनवायची आहे, चवदार. तर यामध्ये आपण हळद टाकून देऊया, अर्धा चमचा. तर यामध्ये आपल्याला मटकी टाकून द्यायची आहे. तर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया शिजण्यासाठी. दोन ग्लास पाणी टाकून दिलेलं आहे आणि इथे अर्धा चमचा मीठ टाकून दिलेलं आहे. आता हे आपण मस्त हलवून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवूया. मग पुढची तयारी करून घेऊया. आता आपण शिजण्यासाठी झाकण ठेवून दिलेलं आहे. आता मटकी शिजूपर्यंत आपण इथे खोबरे तळून घेतलेलं आहे तरी येण्यासाठी, आणि थोडासा कांदा पण तळून घेतलेला आहे, आणि आपण एवढे टोमॅटो पण घेतलेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून आपण चांगलं मिक्सरला एकदम बारीक मसाला करून घ्यायचा आहे. मसाला बारीक करून घेऊया. मटकी तर चांगली आपली शिजत आलेली आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. आता हे आपण पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे. आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण तेल टाकून घेऊया. आता यामध्ये टाकूया आपण 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा घरचा मसाला आणि 1 चमचा धने पावडर. आता मस्त आपण हे असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मसाला किती मस्त परतलेला आहे. आणि सुहानाचा मसाला आपल्याला उकळी आल्याच्या नंतर टाकून द्यायचा आहे. आता यामध्ये आपण आपली मटकी टाकून देऊया. यामध्ये आपण मटकी टाकून देणार आहोत आणि आपल्याला किती माणसासाठी बनवायची आहे किंवा घट्ट पातळ आपण करू शकतो. आता मी यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहे. मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला आपण धुवून घेतलेला आहे भांडं, आणि गरम केलेलं पाणी आपण यामध्ये टाकून देणार आहोत. मस्त आपण पुन्हा एकदा उकळी आल्याच्या नंतर आपण सुहानाचा मसाला टाकून देणार आहोत, मिसळ मसाला. आता यावरती आपण झाकण ठेवून दिलेलं आहे. उकळी आली का बघूया आपण. वाव, मस्त उकळी आलेली आहे. आता हा सुहानाचा मसाला आपण मिसळ मसाला टाकून देऊया. 1 मोठा चमचा भरून आपण यामध्ये मसाला टाकून देणार आहोत. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून 1 मिनिट आपण ठेवून देणार आहोत. बघूया आपण. वाव, मस्त झालेली आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. अशा प्रकारे आपली मिसळ तयार झालेली आहे.
गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपण सर्व करूया. To subscribe, give a missed call on 0806199905.